हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न पहिला आहे मित्रांनो, सायकल चालविण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालविण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे टिंबटिंब म्हणता येईल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 धन संक्रमण। प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 व्यसनाच्या आहारी जाणे। प्रश्न तिसरा आहे मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलापैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो। ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 भावनात्मक कार्य करणे। प्रश्न चौथा आहे मित्रांनो, कार्ल रॉजर्स या मानसशास्त्राने विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उत्पत्तीमध्ये मांडले आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे। प्रश्न क्रमांक 5 आहे, गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उत्पत्ती मांडताना त्यांची 3 घटकात मांडणी केली। त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सांकेतिक संकेत चिन्हाचा बोध होतो। ऑप्शन क्रमांक 6 आहे, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मूर्ताकडून अमूर्ताकडे। त्यानंतरचा प्रश्न आहे, अब्राहम कप्लान यांच्या मते व्यवहार आणि तथ्ये यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे टिंबटिंब होय। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 उत्पत्ती। प्रश्न 8वा आहे, खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे येते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मायक्रोसिफॅली। पुढचा प्रश्न आहे, 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत टिंबटिंब या मानसशास्त्राने मांडले। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 थॉर्नडाईक। प्रश्न पुढचा आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे टिंबटिंब होय। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अवधान। नंतरचा प्रश्न आहे, ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला टिंबटिंब हा घटक आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उद्दिष्टे। पुढचा प्रश्न आहे, स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला श्रेष्ठ व्यक्तीच्या बरोबर राहणे, किंवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पण येऊ शकतो, विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे। या दोन्हीपैकी कोणताही एक येऊ शकतो मित्रांनो।
पुढचा प्रश्न आहे, मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते, मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. कार्यनीती अध्यापनाला शास्त्र मानते तर पद्धती अध्यापनाला कला मानते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियाचा समावेश संस्कृती आंतरक्रियामध्ये होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो. पुढचा प्रश्न आहे, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. पुढचा प्रश्न आहे, समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजेच टिंबटिंब होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. विचार प्रक्रिया. पुढचा प्रश्न आहे, स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी आम्ही सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवितात असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तादात्म्य. पुढचा प्रश्न आहे, आसुबेल यांनी आशय अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. अध्ययन उद्दिष्टे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लहान मोठा अखंड लांब जवळ दूर काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. मूर्त क्रियाकाल अवस्था. पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. आकलन. पुढचा प्रश्न आहे, डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमाचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. पार्श्व मस्तिष्क भाग. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत टिंबटिंब यांनी मांडले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ब्रोनर. पुढचा प्रश्न आहे, क्रमन्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे टिंबटिंब चौकटी होय. तर याला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ज्ञान संपादन. पुढचा प्रश्न आहे, डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. तज्ञोभूती. पुढचा प्रश्न आहे, परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी टिंबटिंब या प्रतिमानाचा वापर केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान. पुढचा प्रश्न आहे, मानवी भावना या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्राने व्यक्त केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. मॅकडुगल.
शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणामध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणात फरक पडत नाही, या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वस्तुनिष्ठता. तर मित्रांनो आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.